नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राक्षसमुखी म्हणजे काय? राक्षसमुखी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेकडील भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील अतिप्राचीन पर्वत हा अरवली पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पीठ प्रकारची काश्मीर खोऱ्यात मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, छत्तीसगडची राजधानी डॅश डॅश ही आहे? छत्तीसगडची राजधानी ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रायचूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, श्रीनगर शहर कोणत्या काठावर आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 झेलम नदी काठावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महामार्ग 6 कुठून कुठे जातो? महामार्ग 6 क्रमांक कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 महामार्ग क्रमांक 6 हा धुळे कोलकाता या मार्गात जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा आहे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र हे सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे? बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? सिंधू नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21,
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगाटोक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आसाम या राज्याची राजधानी कोणती? आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याची राजधानी ही दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकलासाठी प्रसिद्ध होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा चा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा हा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हा जोग किंवा गिरसप्पा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यक्षगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्याला लाभलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हवेचे ठिकाण म्हणून माउंट अबू प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे?
भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा आहे भारताचा पहिला अंतराळवीर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खरगपूर या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रेड क्लिफ रेषा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅश आहे? भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅशची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नौदलाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी चारमिनार हे ऐतिहासिक ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्य भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 डॅश डॅश शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखली जाते? डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 काझीरंगा अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
एक शिंगी गेंडा साठी प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60वा, भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61वा, शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62वा, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्य पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64वा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65वा, भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅशवा क्रमांक लागतो. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅशवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66वा, आसाम राज्याची राजधानी कोणती? आसाम राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67वा, जंगल मृदा डॅश रंगाची असते. जंगल मृदा डॅश रंगाची असते. तर ऑप्शन क्रमांक 4 गडद काळी रंगाची जंगल मृदा असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68वा, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याला समुद्रकिनारा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69वा, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70वा, नागालँड राज्याची राजधानी कोणती? नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड गडावर झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड ही होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळ मार्फत राज्यकारभार चालत असे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 निराजीरावजी हे न्यायाधीश होते व त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोण सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? खालीलपैकी कोणते सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8,
डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि अज्ञात पत्रे तयार करण्याचे काम करत असे. प्रश्न क्रमांक 9 रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 46वे पोलीस महासंचालक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 या वर्षी घडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 या वर्षी बनवण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह हे Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1771 या वर्षी स्वीडिश ईस्ट इंडिया स्थापन झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जैतापूर खाडी ही काजवी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती ही ग्रामपंचायत अनुदान घोषित करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सेतुरमाळ हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र झांझारिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 CBIचे अध्यक्ष कोण आहेत? CBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 SCBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ई ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त स्वर.
असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सलाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपीठा या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, डॅश डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. डॅश डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा या राज्यामध्ये काळे लोहा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना या जलाशयास शिवाजी सागराचे जलाशय म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर पणजी
या मार्गातून फोंडागड जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.